उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी माणसांचा जो मेळावा आयोजित केला त्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक येथे आलेले आहेत. आपल्यासोबत काही शिवसैनिक आणि मनसैनिक आहेत, त्यांच्याकडून या मेळाव्याबद्दलच्या भावना जाणून घेऊयात. कुठनं आलात तुम्ही? शिर्डी साईबाबा. काय वाटलं आज? एक नंबर काम झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मराठी भाषेसाठी दोघं भाऊ एकत्र आले आणि आता या बीजेपी वाल्यांना दाखवून देतील. फटकेच पडणार यांना, आता बीजेपी वाल्यांना फटके पडणार. तुम्हाला काय वाटतं? जय महाराष्ट्र. अतिशय म्हणजे आम्ही आता रिटायर्ड माणसं आहोत, बँकेतनं रिटायर झालो, पण ज्या बँकेत लागलो ते शिवसेनेच्या कृपेमुळे लागलो, बाळासाहेबांमुळे लागलो. ते त्याचं ऋण फेडायला आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि आमच्या आयुष्यातल्या 3 महत्त्वाच्या, आता फक्त आमच्या उतारवयातल्या ज्या इच्छा होत्या त्यातली एक इच्छा पुरी झाली की 2 भाऊ आमचे ठाकरे साहेब दोन्ही एकत्र आले. दुसरी इच्छा आहे की आता 13 जुलैला आमचा सुप्रीम कोर्ट शिवसेनेच्या बाजूने निर्णय लागला पाहिजे. तो जर लागला नाही तर सत्याचा विजय होतो हे ब्रीदवाक्य विसरायला लागेल मराठी माणसाला. आणि तिसरं म्हणजे उद्धव साहेब परत एकदा मुख्यमंत्री व्हावे हे आमची इच्छा आहे आणि हे होणार. तुम्ही काय सांगाल? हा मराठी माणसाचा विजय आहे आणि मराठी माणसाने कुठल्याही प्रकारचे जातभेद न पाळवता फक्त मराठी म्हणून एकत्र येणं हे गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. त्याचे एक उत्तर तुम्ही काय सांगाल? ज्याची महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आज उजाडला. येणाऱ्या काळामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी अशीच एकरूपता दाखवून मराठी माणसं आणि मराठी अस्मिता जपणारे दोन्ही पक्ष आहेत. बीजेपीचं घाणेरडं राजकारण ह्या अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं, तोडाफोडा आणि राज्य करा. परंतु आता दोनांनी अशी वज्रमूठ मानलेली आहे, ही ठाकरे वज्रमूठ आहे आणि न फुटता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवर आणि महाराष्ट्रावर देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही मिळून भगवा झेंडा फडकवतील. फक्त ईव्हीएम मध्ये सेटिंग झाली नाही पाहिजे. जर बीजेपी मध्ये तेवढी ताकद असेल तर बॅलेट पेपर इलेक्शन देऊन दाखवा. तुम्हाला काय वाटतं? जय महाराष्ट्र. दोन बंधू एकत्र यावं साहेबांची इच्छा होती, बाळासाहेबांची, ती आज पूर्ण झाली. शिवसैनिकाची इच्छा होती की दोन्ही बंधूंनी एकत्र यावे. ह्याच्यासाठी आम्हाला इतका आनंद झाला. आज आम्ही मुंबईमध्ये आलो पुण्याहून, तर खूप आम्हाला आनंद झाला 2 बंधू एकत्र आल्यामुळे. ताई काय सांगाल? आज दोन्ही बंधू एकत्र आलेत. अतिशय आनंद होतोय आम्हाला. आणि मराठी माणसाला जर मुंबईमध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये जर टिकून राहायचं असेल तर या दोघी भावांचं एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे. कारण बाकी जे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी माती खाल्लेली आहे आणि त्याच्यामुळे आता जी परिस्थिती झालेली आहे ती जर अशीच वाढत राहिली तर मराठ्यांचं अस्तित्व संपायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या दोघं भावांचं एकत्रीकरण होणं आणि सत्ता प्रस्थापित होणं जे चाललेलं आहे ते व्हायला. ताई कुठनं आलात? पुण्यावरून आलो, खडकवासला मतदारसंघातून. काय वाटलं तुम्हाला? आज प्रत्येक मराठी माणसाचा दिवाळी, दसरा, गुढीपाडवा असं एकत्रच आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे आता परत एकदा मराठी बाणा हा महाराष्ट्रात, मुंबईत टिकणार आहे आणि येत्या निवडणुकात त्याचे परिणाम कळतीलच सगळ्यांना काय होणार आहे ते. तुम्ही कुठनं आलात? मी पुण्याहून आलेलो आहे आणि आज जो काही आनंदाचा क्षण आहे तो प्रत्येक मराठी माणसासाठी चांगलाच आहे. महाराष्ट्रामध्ये आज या मेळाव्याच्या निमित्ताने एक संदेश नक्कीच आहे की महाराष्ट्रात चालणार तो मराठीचा चालणार. मराठीच्या व्यतिरिक्त कुठल्याही भाषेचे या ठिकाणी मुजोरी नक्की खपून घेतली जाणार नाही. आणि या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असतील, तुम्ही राष्ट्रवादीचे असतील, अनेक आणि पक्षाचे मराठी जे लोक या ठिकाणी काम करतात ते एकजुटीने या ठिकाणी लढा उभा करतील आणि चांगला धडा शिकवतील याचे या ठिकाणी आम्ही सांगतो. तुम्ही काय सांगा? आम्हाला अक्कलकोटकरांकडून एवढं सांगणं आहे की माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी, मराठी सगळं जपण्यासाठी, मराठी बांधवांना जपण्यासाठी आज दिवाळी, दसरा, पाडवा सगळेच सण उत्सव केले. हे आम्हाला अभिमान आहे आणि कायमचा मराठीचा महाराष्ट्रामध्ये जय जयकार राहणार आहे. आम्ही कोणत्या भाजपला वगैरे भिणार नाही, कोणाला भीक घालणार नाही. हे आमच्या दोघा भावांचं स्वप्न आहे, पूर्ण झाला. तुम्ही कुठून आलात? मी पुण्यावरून आलो. निश्चित आज खरोखर एक अभिमानाचा क्षण आहे की आज ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी जनांच्या एकत्र येण्याने एक महाराष्ट्राला एक चांगली एक चळवळ उभी राहिलेली आहे. आणि निश्चित आपल्या येणाऱ्या आहे ज्या हुकुमशाहींच्या विरोधात ही मराठीची चळवळी 100% चालू राहील आणि ठोका टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं सांगायचं वाटतं. तर या होत्या शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या भावना. दोघेही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नवा इतिहास घडेल आणि आम्ही भाजपला धडा शिकवू असा विश्वास
या शिवसैनिक आणि मनसैनिकांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.